कामगार मित्रांनो, बांधकाम कामगाराचे फॉर्म नूतनीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. पण मित्रांनो, बऱ्याचशा कामगारांना आता प्रश्न पडला आहे की त्यांचे फॉर्म ॲक्टिव्ह कसे करायचे किंवा सभासद फीस कशी भरायची आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत, म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आणि मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा. चला तर मग मित्रांनो, पूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, आपण जसं यापूर्वी फीस भरण्यासाठी ऑफिशियल साईटवर येत होतो, तसंच आताही आपल्याला फीस भरण्यासाठी ऑफिशियल साईटवर यायचं आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला दिसेल बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन. तुम्ही यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, मी यावरती क्लिक करतो, तुम्ही पण त्या प्रकारे क्लिक करून घ्या. मित्रांनो, आपण जसं त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, इथं बांधकाम कामगाराचा आधार क्रमांक आणि बांधकाम कामगाराचा रजिस्टर मोबाईल क्रमांक हे दोन्ही टाकून प्रोसेस टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, मी बांधकाम कामगाराचा आधार क्रमांक आणि बांधकाम कामगाराचा मोबाईल नंबर टाकतो, तुम्ही पण त्या प्रकारे टाकून घ्या. मित्रांनो, मी बांधकाम कामगाराचा आधार क्रमांक आणि बांधकाम कामगाराचा रजिस्टर क्रमांक हे टाकलेला आहे. आता मी प्रोसेस टू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, कामगाराच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP आलेला आहे. आता मी इथं OTP एंटर करून व्हॅलिड OTP यावर क्लिक करतो, तुम्ही पण त्या प्रकारे क्लिक करून घ्या. कामगार मित्रांनो, जसंच मी व्हॅलिड OTP यावरती क्लिक केलं आहे, बघा आपल्यासमोर बांधकाम कामगाराची सर्व पर्सनल डिटेल्स आलेली आहे. आता त्या बांधकाम कामगाराचा ॲप्लिकेशन स्टेटस काय आहे, तर ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट आहे, पण रजिस्ट्रेशन स्टेटस आणखीन इनॲक्टिव्ह आहे. म्हणजे याचं कारण की बांधकाम कामगारांनी आणखीन सभासद फीस भरलेलीच नाही, म्हणून हा रजिस्ट्रेशन स्टेटस इनॲक्टिव्ह आहे. तर आता आपण पुढे फीस कशी भरायची ते पण पाहणार आहोत. मित्रांनो, प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर बघा, त्या बांधकाम कामगाराची सर्व पर्सनल डिटेल्स आलेली आहे. आपल्याला इथं सर्वात खाली यायचं आहे बघा, आणि सर्वात खाली एक ऑप्शन दिसेल बघा. आता आपल्याला त्या ऑप्शनवरती बघा आपल्याला क्लिक करायचं आहे. पेमेंट डिटेल्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जसंच आपण पूर्वी जसं पेमेंट डिटेल्सवर क्लिक करत होता, तर आपल्यासमोर एक लिंक प्रोव्हाइड केली जात होती आणि त्या लिंकच्या द्वारे सभासद फीस भरत होतात, म्हणजे पेमेंट करत होतात. आता मित्रांनो, मी या पेमेंट डिटेल्स यावरती क्लिक करतो बघा. मित्रांनो, मी सध्या पेमेंट लिंकवर क्लिक केलं आहे, पण त्यावर फीस भरण्यासाठी कोणतीच लिंक सध्या ओपन होत नाही. याचं कारण फीस पूर्णपणे निशुल्क झालेली आहे आणि आता या साईटवरती नवीन अपडेट येणार आहे. जसंच नवीन अपडेट येईल तसंच आपण पूर्वीसारखे फीस सुद्धा भरू शकणार आहोत. म्हणून आता आपल्याला साईटमध्ये अपडेट होऊस तर फीस भरण्यासाठी वाट पाहावं लागणार आहे. मित्रांनो, जसं साईटमध्ये अपडेट होईल तसं आपण फीस भरण्यासाठी इथं एक नवीन ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे, किंवा आपल्याला पावती डाउनलोड करण्यासाठीही ऑप्शन येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काळजी करण्यासारखे कोणतेच कारण नाही आहे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनाविषयी तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.